हॅलो फ्रेंड्स, तर झटपट पनीर चिलीची रेसिपी आज मी घेऊन आली आहे. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं चला पाहूयात. कॉर्नफ्लोअर, तांदळाचं पीठ, ब्लॅक पेपर पावडर, मीठ, विनेगर, शेजवान चटणी, सोया सॉस, बारीक चिरलेले लसूण, उभे कापलेले आल्याचे तुकडे, हिरवी मिरची, पनीरचे क्यूब्स, कांदे आणि सिमला मिरची. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर पहिले आपल्याला इथे पनीरला कोटिंग करून घ्यायची आहे. इथे मी 1/2 किलो पनीर घेतला आहे. त्यामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर ॲड करणार आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ ॲड करणार आहे. तर मी तांदळाचं पीठ इथे प्रेफर करते मैद्याऐवजी. मैद्यापेक्षा तांदळाचं पीठ हे अतिउत्तम. सो मी इथे 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर हे ॲड केलं आहे. आणि त्यामध्ये आपण नंतर ॲड करायचं आहे ब्लॅक पेपर पावडर. ब्लॅक पेपर पावडर आपली टाकून झाली की चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जे पनीरचे क्यूब्स आहेत ते व्यवस्थित या मिक्सचरमध्ये कोट झाले पाहिजेत, कारण आपल्याला हे डीप फ्राय करायचं आहे. सो व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. सो आपण आता हे बाजूला ठेवूयात आणि इथे बाजूला कढईत तेल गरम करत ठेवूयात. तर हे बघा, आता आपले हे पनीरचे क्यूब्स व्यवस्थित कोट झाले आहेत आणि कढईत तेलही गरम झालं आहे. तर ह्यामध्ये आता आपण एक एक करून असे पनीरचे क्यूब्स तेलात सोडूया आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला आपल्याला तळून घ्यायचे आहेत पनीरचे क्यूब्स. पनीरचे क्यूब्स हे मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत, लोवर तळायचे नाही आहेत, नाहीतर मग त्यातलं मॉइश्चर निघून जाईल आणि पनीरचे पीसेस कडक होतील. तर असे सर्व मी पनीर तळून घेते. हे बघा, आता सर्व पनीरचे क्यूब्स तळून झाले आहेत. आता आपण कढईत पुन्हा तेल गरम करत ठेवूया. त्यामध्ये आपण जे लसूण, आलं आणि हिरवी मिरची जे कापून घेतले आहेत ते तेलात ॲड करूयात. हे आपल्याला पूर्ण करपवायचे नाही आहेत, गोल्डन करून घ्यायचे नाही आहेत, थोडे कच्चेच असे. मग ह्यामध्ये मी 2 मोठे कापलेले कांदे घेतले आहेत ते ॲड करूयात. कांदा आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचा नाही आहे, तर थोडा कचवटच राहायला पाहिजे, म्हणून व्यवस्थित कांदासुद्धा परतवून घ्यायचा. आणि कांदा टाकून झाला की आपल्याला ह्यात सिमला मिरची टाकायची आहे. इथे मी 3 सिमला मिरची मोठ्या कापून घेतल्या आहेत त्या ॲड करायच्या आणि पुन्हा आपण त्या तेलात व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत. इथे पण फ्लेम मी मीडियम ठेवली आहे, लो ठेवली नाही आहे. आपल्याला कांदा आणि सिमला मिरची पूर्णपणे शिजवून घ्यायची नाही आहे. आता आपण ह्यामध्ये विनेगर ॲड करायचं आहे. ते बघा, मी आता ह्यामध्ये विनेगर ॲड करते आणि विनेगर टाकून झालं की सोया सॉस आपल्याला ॲड करायचा आहे. सो आता विनेगर आणि सोया सॉस टाकून आपल्याला पुन्हा हे परतवायचं आहे व्यवस्थित. सोया सॉस शिजला गेला पाहिजे आपला, म्हणून व्यवस्थित परतवून घ्यायचं तेलात. त्यानंतर शेजवान चटणी ॲड करायची आहे. तर माझी मुलगी तिखट खात नाही, म्हणून मी इथे शेजवान चटणी थोडीच घेतली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार आणि आवडीनुसार शेजवान चटणीचं प्रमाण वाढवू शकता. तर हे बघा, आता व्यवस्थित शेजवान चटणी पण आपण मसाल्यात टाकून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याच्यात ब्लॅक पेपर ॲड करायची आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. त्यानंतर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. बाजूलाच मी कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचं पीठ यात थोडं पाणी ॲड करून ह्याची स्लरी बनवून घेतली आहे, म्हणजे तो मिक्सचर बनवून घेतला आहे. ते आपल्याला ॲड करायचं आहे, कारण की आपल्याला ग्रेव्हीला घट्टपणा आणायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे जे मिक्सचर आहे तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लोअर ते टाकून ते शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता मी ते चवीनुसार मीठ पण ॲड केलं आहे आणि हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तर माझ्या वाटीला खाली थोडंसं कॉर्नफ्लोअर राहिलं होतं, तर मी पुन्हा त्यात पाणी टाकून ॲड करून पुन्हा ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे. तर आता हे व्यवस्थित शिजवून द्यायचं आहे. जशी आपली ग्रेव्ही घट्ट होत येईल तसं आपल्याला जे आपण तळलेले पनीरचे क्यूब्स आहेत ते ॲड करायचे आहेत. तर आता इथे फ्लेम ही मी मोठीच ठेवली आहे, लो ठेवली नाही आहे. आणि त्या ग्रेव्हीमध्ये आपले पनीरचे क्यूब्स हे व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत, म्हणजे जो सॉस बनला आहे तो व्यवस्थित पनीरला लागला गेला पाहिजे. तर आता ही माझी ड्राय आहे. तुम्हाला जर थोडी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही अजून थोडं पाणी ॲड करू शकता. तर अशा प्रकारे आपली पनीर चिली तयार आहे. तर तुम्हीही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.